नमस्कार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुरू केलेल्या माझा मतदारसंघ माझी भूमिका या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विधानसभा मतदारसंघाचं नाव आहे कोल्हापूर उत्तर, पण सर्वाधिक प्रश्न याच मतदारसंघात आहेत. अगदी कोणत्या पक्षाची उमेदवारी कुणाला इथून पासून ते या मतदारसंघामध्ये वर्षानुवर्षे असलेल्या नागरी प्रश्नांबद्दल लोकांना उत्तरं हवी होती, हवी आहेत, हवी असणार आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याचं प्रश्न शेवटच्या क्षणापर्यंत कायम होतं आणि मग काँग्रेसकडून मधुरिमा राजे छत्रपती यांचं नाव आलं आणि अचानक त्यानंतर ज्या काही नाट्यमय घडामोडी झाल्या त्यानंतर मधुरिमा राजे छत्रपती यांनी अचानक आपली उमेदवारी तशीच माघारी घेतली आणि राजेश लाटकर यांना महाविकास आघाडीनं आता पुरस्कृत केलं. दुसरीकडं महायुतीकडून राजेश क्षीरसागर हे पहिल्यापासून या मतदारसंघावरती दावा ठोकून होते, आग्रही होते. महायुतीकडून सुद्धा ही जागा नेमकी भाजपला जाणार की शिवसेनेला जाणार, शिवसेना शिंदे गटाकडे जाणार यामध्ये संभ्रमावस्था होती. पण अखेर अपेक्षेनुसार त्यामध्ये राजेश क्षीरसागर यांनी बाजी मारली. 2009 आणि 2014 अशा दोन निवडणुका जिंकलेले राजेश क्षीरसागर आता महायुतीचे उमेदवार आहेत. आज आपल्या स्टुडिओमध्ये राजेश क्षीरसागर आलेले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. 2009-2014चा अनुभव गाठीशी आहे. 2019मध्ये तुमचा पराभव झाला, त्याची त्यावेळीची कारणं वेगळी होती. पण आपल्या या कार्यक्रमाचंच नाव आहे माझा मतदारसंघ माझी भूमिका. 2024च्या निवडणुकीला सामोरं जाताना गेल्या 5 वर्षामध्ये मतदारसंघात काय झालं नाही हा मुद्दा घेऊन जाणार आहात की 2024 नंतर तुम्हाला काय करायचे या मुद्द्यावरती लोकांसमोर जात आहात? मी आपल्याला शॉर्टली या चारही वेळच्या निवडणुकांचं सांगतो. 2009ला मी निवडून आलो, चळवळीतून पुढे गेलो. LBTचा प्रश्न होता, टोलचा गंभीर प्रश्न होता, तो मी सोडवला कारण मी विरोधी पक्षात होतो. 2014ला मी निवडून आलो, विकासाच्या दृष्टीने मी आणि चंद्रकांत दादांनी प्रयत्न केला. पण 2019ला मी वर्सेस ऑल अशी ती निवडणूक झाली आणि थोडं काही लोकांनी माझ्याविषयी गैरसमज पसरवले, थोडक्यात बदनामी केली आणि माझा थोडक्यात पराभव झाला. पण 2019 ते 2024 जरी पराभव झाला असला तरी माझ्याकडं राज्य नियोजन मंडळाचं कार्याध्यक्षपद, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनचं उपाध्यक्षपद आणि यामुळं त्याला मंत्री दर्जा असल्यामुळं मोठ्या प्रमाणात मी निधी आणला. आता हे करत असताना मी असा विचार केला नाही की माझ्या मतदारसंघातील नागरिकांनी माझा पराभव केलेला आहे, आता माझी काय जबाबदारी आहे. ठीक आहे, राजकारणामध्ये जय पराजय आलाच, पण मी ते कुठलंही डोक्यात न घेता दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागलो. मोठ्या प्रमाणात निधी आणला. पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 3200 कोटीचा फ्लड कंट्रोल प्रोजेक्ट मंजूर केला, 277 कोटीचे कन्व्हेन्शन सेंटर मंजूर केलं, 100 कोटीचे रस्ते आले. रंकाळा आपण पाहतोय, केशवराव भोसलेसाठी 25 कोटी आणले, गांधी मैदानासाठी आणले, छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळासाठी 10 कोटी आणले, मूलभूत सोयीसुविधांसाठी जवळपास 50 कोटी आणले. आणि हे होत असताना आता पुढच्या 5 वर्षामध्ये मला काही गोष्टी करायच्या आहेत. एक म्हणजे कोल्हापूर नगरपालिकेचं महापालिकेत रूपांतर 1972 साली झालं आणि जर तसा कालावधी बघितला तर आता तो 52 वर्षाच्या वरती कालावधी झाला. या 52 वर्षामध्ये कोल्हापूर शहराची 1 इंचही हद्दवाढ झालेली नाही आणि त्यामुळे मग हे नॅचरल आहे. शहराची हद्दवाढ नाही झाली तर विकास कुठला होणार. आणि त्यामुळे माझं फर्स्ट टार्गेट जे असेल ते कोल्हापूर शहराचा हद्दवाढ करणं आणि त्यामध्ये इतर जे इच्छुक आहेत ती गावं समाविष्ट करून घेणं. कारण बऱ्यापैकी काही गावांना सगळ्या सोयीसुविधा आपण पुरवतो, त्यांची देखील या ठिकाणी यायची मानसिकता आहे. नंबर 2, खंडपीठचा विषय गंभीर आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या 6-7 जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जावं, तिथं राहावं, त्या वकिलांची फी या सगळ्या गोष्टी परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे लाखो खटले प्रलंबित आहेत आणि त्यामुळं खंडपीठ देखील या ठिकाणी व्हायला पाहिजे ही आमची भूमिका आहे, ती आम्ही लवकर करून घेऊ. यासह मग आई अंबाबाई महालक्ष्मीचा तीर्थक्षेत्र विकास 1500 कोटीचा आराखडा आपण दिलेला आहे. फुटबॉल अकॅडमी या ठिकाणी, कारण फुटबॉल आणि कोल्हापूर एक वेगळी, त्या मातीत एक वेगळं फुटबॉल आहे. अनेक आपले युवक इंटरनॅशनल लेवलला खेळलेले आहेत, राष्ट्रीय स्तरावर खेळलेले आहेत आणि असं असताना आपण त्याला स्कोप देणं गरजेचं आहे. त्यासाठी देखील माझा प्रयत्न आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो या ठिकाणी IT पार्क, आपण IT पार्क म्हणतो. IT पार्कसाठी आपण 35 एकर जागा रिझर्व त्या ठिकाणी ठेवलेली आहे. नुसतंच IT पार्क म्हणजे असं येऊन उपयोग नाही, त्यासाठी टेक्नॉलॉजी देखील प्रोव्हाइड करणं गरजेचं असतं. त्यामुळं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून 200 कोटी रुपयाचं 15 एकर
मध्ये आपण टेक्नॉलॉजी सेंटर पण या ठिकाणी आणतो की जेणेकरून कंपनीजना टेक्नॉलॉजी पुरवली की त्याचा फायदा होईल. नुसतंच IT सेक्टर येऊन या ठिकाणी उपयोग नाही, त्यांना टेक्नॉलॉजी देखील पुरवणं गरजेचं आहे. हे देखील सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो आज कन्व्हेन्शन सेंटरचा एक तुमचा मुद्दा आहे. कन्व्हेन्शन सेंटर तर मंजूर झालेलं आहे ऑलरेडी. म्हणजे मी सत्तेवर नसताना सुद्धा या शहरासाठी जेवढं काही करता येईल तेवढं केलेलं आहे. आणि आज माझा मानस असा आहे की गेल्या काही वर्षामध्ये तुम्ही बघा तर हयात काँग्रेसची सत्ता या कोल्हापूर महापालिकेवर आहे. महाराष्ट्राला स्थापनेला जवळपास 64 वर्ष झाली, त्यापैकी 52.5 वर्ष यांनी महाराष्ट्रावर राज्य केले आणि कोल्हापूरवर राज्य केले. पण ह्यांनी काहीच केलं नाही ना, मूलभूत सोयीसुविधा देखील केल्या नाहीत. आता 350 कोटी ड्रेनेज लाईन सुद्धा मी मंजूर करून घेतली आणि त्याची वर्क ऑर्डर पण झालेली आहे. वर्क ऑर्डर केलेल्या देखील यांना दिसना झालेले आहेत, कारण यांनी काय करूनच दाखवलं नाही पहिल्यांदा कधी. मी तर त्यांना आपल्या माध्यमातून आव्हान करतो, कुठल्या स्टेजवर यायचं तिथे या, तुम्ही काय केलं सांगा आणि मी काय केलं सांगतो. पण तुमच्यावरती सातत्यानं हाच आरोप होतोय की तुम्ही कोटीच्या कोटी उड्डाणं सगळी बोलून दाखवताय, पण प्रत्यक्षामध्ये त्याचे टेंडर प्रोसिजर झालेलं नाही आहे, त्याची वर्क ऑर्डरच दिलेली नाही. म्हणजे अगदी तुम्ही काही दिवसांपूर्वी दसरा चौकामध्ये जो काही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतलात आणि 450 कोटी रुपयांची कामं महानगरपालिकेच्या माध्यमातून होणार असं जाहीर करून त्याचे नारळ फोडलेत. पण प्रत्यक्षात माहिती अधिकारामध्ये जेव्हा काही कार्यकर्ते गेले, तुमचेच पूर्वाश्रमीचे मित्र होते त्यामध्ये, त्यांनी मात्र आता सांगितलेलं की अशी वर्क ऑर्डरच नाहीये, आणखीन तुम्ही लोकांची दिशाभूल करताय म्हणून. नाही, 2 टप्प्यात मी बोलीन. एक तर मी आपल्याला म्हटलं माझं अर्धवट राहिलं, कोल्हापूरच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण शहर मला सुशोभित करायचं आहे. अंडरपास असतील, ओव्हरब्रिज असतील, सगळ्या सोयीसुविधा ज्या मूलभूत असतील त्या, हे पुढच्या 5 वर्षातलं माझं आणि मी काही मगाशी ज्या गोष्टी सांगितल्या त्या. आता एक लक्षात ठेवा, कोण गेलं IT तुमच्या माहिती अधिकाराखाली माहिती मागायला? मला दाखवून देत ना ते. मी कधीही या ठिकाणी आज आपल्या माध्यमातून जाहीरपणे माझ्या मतदारसंघातील मतदारांना कबूल करतो, मी यातलं एक जरी खोटं बोललो असलो तर मी राजकारणातून संन्यास घेईन. 450 कोटी रुपयांची 4,500 कोटीची जी उद्घाटन झालेली आहे, 4,500 कोटी, 450 नाही, जबाबदारीनं सांगतो. माझ्याकडं राज्य नियोजन मंडळाचं कार्याध्यक्षपद आहे, त्याला मंत्री दर्जा आहे. मी 36 जिल्हे सांभाळतो, निधी मी राज्याचं नियोजन करतो. मला जास्त बोलायची गरज नाही. मी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं संपूर्ण कोविडमध्ये, मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर, गॅस प्लांट सगळीकडे बसल्याची तरतूद केली. मी IC युनिट सगळे तयार केले. मी व्हेंटिलेटर, चाइल्ड व्हेंटिलेटर, व्हेंटिलेटरची सगळी IC युनिट तयार केली. मी तुम्हाला सांगतो एवढा सुंदर कारभार मी आता DPCचा केलेला आहे. जी DPC पूर्वी काय वाटेल ते त्यातून व्हायचं, त्याला योग्य मर्यादा आणून त्याचं खरोखर लोकांसाठी काम करण्यासाठी मी प्रयत्न केला आहे. मी म्हणून म्हटलं आपल्या माध्यमातून येऊन दे, कुठल्या स्टेजवर यायचं आहे. बघा या ठिकाणी कोल्हापुरात एक गोष्ट झालेली आहे, खोटं बोल खरं रेटून बोल. आता मंत्री बंटी पाटील हे म्हणतात की 100 कोटीची ऑर्डर झाली नाही. बंटी पाटलांनी यावं माझ्यासमोर. पण साहेब, माझं त्याला 100 जाहीर कोटी चॅलेंज आहे. रुपयांमधनं जे प्रमुख रस्ते होणार आहेत कोल्हापूर शहरातले, एकूण जर रस्त्यांची अवस्था बघितली तर हे रस्ते कधी होणार आहेत? आणि ह्यांनीच केलेली घाण काढायला मी. ह्यांनी काय केलं? ह्यांनी इतके वर्ष सत्ता या ठिकाणी 2.5 वर्ष नव्हते काय ते पालकमंत्री, कोल्हापूरचे पालकमंत्री होते ना, काय यांनी केलं? हीच तर घाण काढायला नाही मी. 108 कोटीचे नगरोत्थानचे रस्ते आणले 2008-9ला. IRBचा प्रकल्प लोकांच्या माथी मारला ढपले पाडून. यांचेच आमदार बोलले होते यांनी ढपले पाडले म्हणून. आणि थेट पाईपलाईन अजून 13 वर्ष यांची होत नाही, तर रस्त्याला 6 महिने उशीर झाला म्हणून यांच्या पोटात दुखा लागलं का? 6 महिने उशीर कशा करता झालाय माहिती आहे आपल्याला? यांनी जे 2 रस्त्याचे प्रकल्प राबवले, त्या रस्त्याच्या अंतर्गत युटिलिटी ज्या होत्या त्या यांनी शिफ्ट केल्या नाही, आणि त्यामुळं नवीन घर बांधायला गेलो की त्या सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना लाख रुपये भुर्दंड बसायला लागला. आणि म्हणून मी आयुक्तांना सांगितलं की आयुक्ता महोदय या सगळ्यांची बैठक घ्या आणि त्या युटिलिटी पहिला शिफ्ट करा आणि मग रस्ते करा. कारण नंतर एखादं गोरगरीब सर्वसामान्य घर बांधायला गेला तर लाख रुपये फी द्यायला लागते ना. आणि म्हणून काही बोलायचं, खोटं बोलायचं. युटिलिटी शिफ्टिंग साठी रस्त्यांच्या कामांचं काम, पाऊस आला, पावसामध्ये काही नियम असतात. आता तुम्ही सांगू शकताय का की कोल्हापुरातली रस्ते सुस्थितीत होण्यासाठी इतकी मुदत पाहिजे? मी आपल्या माध्यमातून कोल्हापुरातील माझ्या मतदारांना आश्वस्त करतो, हे सोडून द्या 100 कोटी रुपये, 1000 कोटी रुपये आणून शहरातले सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करायचे आहेत मला. हे 100-200 कोटीचा विषय नाही, त्यांनी कधी बघितले पण नाहीत. कळलं का? मी स्वतः मित्राचा मित्रा म्हणजे जसं केंद्रामध्ये नीती आयोग थिंक टँक म्हणून काम करतो, तसं मित्रा हे राज्यातलं थिंक टँक आहे. आज आम्ही शाश्वत विकास परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण सगळ्या 36 जिल्ह्यांचं पोटेन्शियल बघालोय. आम्हाला प्रत्येक जिल्ह्याचा विकास करायचा आहे. कोल्हापूर शहर हे माझ्या दृष्टीनं अगदी 250-300 शहरापैकी एक शहर आहे. 250-300 शहराचा विकास करत असताना माझ्या शहरालाच मी प्राधान्य देणार ना. मला जे पद आहे त्याचं मी माझ्या शहरासाठी लाभ होणारे बघणार ना.
कोणी बघणार. बरोबर. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, माणसाला एखाद्याला खोटं पाडलं की झालं का? नाही नाही, खोटं पाडलं नाही, आम्हाला वास्तव काय ते समजून घ्यायचंय. Yes. पण जेव्हा मी तुम्ही आता आपल्याला म्हणता, म्हणत नाही, मी आपल्याला म्हणत नाही. महानगरपालिकेच्या वर्तुळामध्ये जेव्हा ढपला हा शब्द आला, आता तुमच्याबद्दल टक्केवारीचा आरोप होतोय. हेच आता मी आपल्या माध्यमातून एक गोष्ट समस्त मतदारांना सांगू इच्छितो. 2019ला सकाळी माझ्या विरोधात एक व्हिडिओ बाहेर काढला, त्यामध्ये असं दाखवलं की मी बिल्डरला मारतोय. आपल्याला माहिती आहे का तू कोण बिल्डर आहे की कोण आहे? एक लक्षात घ्या, 2010 साली मी आमचाच एक नगरसेवक निवडून आणला होता आणि त्याच भागातून तो मतदारसंघ ओबीसी झाला म्हणून दुसऱ्याला उमेदवारी दिली. त्यानं त्याच्या विरोधात काम केलं आणि मग त्याला कुठंतरी 2 लावल्या, मी त्याला निवडून पण आणलं होतं. पण तो व्हिडिओ त्यांनी शेवटच्या दिवशी काढला आणि त्यामध्ये असं भासवण्यात आलं की ह्या बिल्डरला मारहाण केली. हे कितपत सत्य आहे? आणि मी आज आपल्या माध्यमातून समस्त माझ्या मतदारांना सांगू इच्छितो, हे जर सत्य असलं तरी देखील मी माझ्या राजकीय जीवनाचा या ठिकाणी आज संपूर्ण संन्यास घेतो. प्रत्येक गोष्ट खोटी आहे यातली. आज मी तुम्हाला सांगतो, विरोधकाच्याकडे विकासावर बोलायला काय का? इतके वर्ष त्यांनी काम, म्हणजे त्यांच्याकडे सत्ता होती ना, त्यांनी काही काम केलेलं नाही. मग मला टार्गेट करायचं, टक्केवारीचा आरोप, आणि अरे काय? पण मग साहेब, तुम्ही मगाशी म्हटलात की मला एक तुमच्याबद्दल सांगा, गैरसमज होतात, मग तुमच्याच बद्दल समज गैरसमज का सगळं होतात? हे सगळीच करतात एकमेकाबद्दल. मी आज सगळ्यांचं टार्गेट असायचं कारण 2019ला पण एक्झॅक्ट हेच झालं साहेब. मी आज निवडून आलो की मला चांगलं पद मिळणार आणि ह्यांची सगळी दुकानं बंद नाही केली तर माझं नाव नाही, एवढं लक्षात ठेवा. मी फार प्रामाणिक आहे. या पद्धतीने ह्यांचं जे काम चाललंय हे अत्यंत चुकीचं आहे. कसं आहे बघा, लक्षात घ्या, मतदारांना तुम्ही किती खोटं बोलू शकताय? आज जर 100 कोटीचे टेंडरच झालं नाही असं माझे मित्र बंटी पाटील म्हणत असतील तर ते किती तुम्ही दिशाभूल करायला लोकांची. तुम्ही पालकमंत्री होता इथले. जाहीर आव्हान करतो मी तुम्हाला, ते त्यांनी सांगितलं पाहिजे खरं बोलताय का खोटं बोलताय. आई अंबाबाईची शपथ घेऊन ते सांगू देत. माझं आव्हान आहे त्यांना की 100 कोटीची या ठिकाणी टेंडर झाले नाहीत म्हणून. पण साहेब, सगळ्या लोकांच्या मनातला प्रश्न असतो की प्रत्येक आता या निवडणुकीच्या तोंडावर सगळे उमेदवार कोटीच्या कोटी रुपयांचा निधी आणला, ही कामं केली असे फलक लावतायत. मग कोल्हापूर कॅलिफोर्निया व्हायला पाहिजे होतं, का होत नाही? कोल्हापुरामध्ये अजूनही जे वर्षानुवर्ष प्रश्न आहेत ते तसेच कायम आहेत. पाण्यापासून, रस्त्यांपासून, कचरा उठावापासून जे मूलभूत प्रश्न आहेत तेही सुटत नाही आहेत. कोट्यावधी रुपयांचा निधी जातो साहेब, मी आपल्याला सांगतो, मी थोडं स्पष्ट बोलणार आहे. मी आपल्या माध्यमातून मतदारांना देखील आव्हान करतो, कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे. महापालिकेत काम करणाऱ्या कुणी यायचं, कोट्यावधी रुपये खर्च करायचे, महापालिकेत निवडून जायचं. मग त्यांचं काय टार्गेट असणार आहे? मी 1 कोटी लावले, 2 कोटी काढले पाहिजेत. आता थोडक्यात कसं आहे, मला ह्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये पडायचं नाही. पण मग कार्यकर्त्याला जर संधी द्यायला पाहिजे तर मग हेच लॉजिक या विधानसभा कार्यकर्ता आहे. मी कार्यकर्ता आहे. तुमच्या फेरीवाल्यांसाठी लढलेला आहे, तुमच्या मी रिक्षावाल्यांसाठी लढलेलो आहे, सर्वसामान्य सर्वसामान्यांसाठी लढलेलो आहे, मी घरफळावाढीसाठी लढलोय, मी पाणीपट्टीसाठी लढलेलो आहे. या शहरात टोल कुणी आणला? कोण सूर्याची पिसाळी निघाला? मी या शहराचा टोल घालण्यासाठी लढलोय. 8 नाके एका वेळी जाळलेले आहेत. सभागृहामध्ये मी निलंबन पत्करलेलं आहे. LBD साठी मी लढलेलो आहे. मी कार्यकर्ता आहे. आज जर माझ्या विरोधात कार्यकर्त्याला संधी द्यायची आणि जनतेच्यात आणि माझ्यात काहीतरी एक दरी निर्माण करण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर त्यांनी स्वतः पहिला समजून घेतलं पाहिजे की सूर्याजी पिसाळ कोण आहे. ND पाटलांनी योग्य उपमा त्यांना दिलेली आहे. आणि म्हणून मला खरं म्हणजे कोणाच्या बाबतीत काय बोलण्यात मी रस मानत नाही. कारण कसं होतंय, निवडणुकात आज निवडणूक आली की बदनामी करून त्याला दुसऱ्या मार्गाला नेण्याचं जास्त काम चाललंय. मला या ठिकाणी विकासावर बोला ना. तुम्ही काय विकास केलेला आहे, पुढच्या काळात काय करणार, यावर मी बोलायची तयारी आहे माझी. आणि म्हणून हे सगळं जे काही चाललेलं आहे लोकांच्या संभ्रम पसरवायचं, मी आपल्या माध्यमातून समस्त मतदारांना आवाहन करतो की सत्यता जाणून घ्या. पुढच्या काळात देखील असेच काय आरोप होण्याची शक्यता आहे. मग कार्यकर्त्यानं स्वाभिमानी बाण्यानं राहायचं नाही का? मी स्वाभिमानी आहे. मी स्वाभिमान सोडून काम करणार नाही, कधीच माझ्या जीवनात करणार नाही. म्हणून मी काय ॲरोगंट आहे का? छत्रपती शिवराय आणि शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वाभिमान शिकवलायच ना. म्हणून याचा अर्थ असा काढू नये कोणी की काहीतरी काही केलं तर चालते आणि आम्ही खपवून घ्यावं किंवा काही जरी सांगितलं तर ते लोकांनी ऐकावं असं त्यांनी का अर्थ काढावा. नागरिक देखील सुज्ञ आहेत. आता मी निवडणूक गेल्या 2019ला हरलो, दुसऱ्या दिवशीपासून कामाला बाहेर पडलो. लोकांना माहीत नाही का ते मतदार मला भरभरून पाठिंबा द्यायला आहेत. असे जत्त्यानं माझ्याकडे आलेले आहेत. पेटापेटांमधनं मला 50 मंडळ, 60 मंडळ, या तालीम संस्था, त्या तालीम संस्था कशा करता देतात साहेब? लोकांना कळून चुकलंय की गेल्या वेळेला जो माझा पराभव झालेला आहे तो चुकीचा होता. हे लोकांना कळून चुकलंय. पण या शहराचा विकास सर्वसामान्यांच्या पाठीमागे कोण राहणार असेल तर तो राजेश क्षीरसागर राहणार, लोकांना कळून चुकलेला आहे. एका वेगळ्या मुद्द्याकडे येतो. 2019ची निवडणूक तुम्ही हरलात, त्यानंतर चंद्रकांत जाधव आमदार झाले काँग्रेसच्या तिकिटावरती. त्यांचं दुर्दैवानं निधन झालं. त्यानंतर पोटनिवडणूक लागली. त्या पोटनिवडणुकीमध्ये मात्र तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही.
तुम्ही उमेदवारी नाकारलीत की तुम्हाला उमेदवारीपासून दूर ठेवण्यात आलं? तुमच्या दृष्टीनं तो निर्णय योग्य होता की तुमच्यावरती लादला गेला होता? एक लक्षात घ्या, मी असं म्हणत होतो त्यावेळी की आपण ही मैत्रीपूर्वक लढावी. माझ्या पक्षाच्या नेत्यांना सांगितलं होतं, मी निवडून आलो असतो. दुसरं माझं मन म्हणत होतं की आता एखादी व्यक्ती वारली असताना हा एक प्रकारे बाय द्यायचा असतो किंवा त्यांना सहानुभूती त्यांना असतीच. आपण पण एक संस्कृती आहे राजकीय, त्याप्रमाणे बाजूला राहायचं. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या मित्रपक्षाकडून मला त्यावेळेला मागणी होती की तुम्ही निवडणूक लढावं आणि तुम्ही निवडून यावं म्हणून. मी थांबलो. कारण का, या ठिकाणी शेवटी आपले वरिष्ठ असतात, त्यांचं आपल्यासाठी काही योगदान असतं, आपल्या पक्षासाठी काही योगदान असतं. मी त्या ठिकाणी थांबलो. मी त्यावेळी निवडणूक न लढता मी त्यांना पाठीमध्ये निवडून आणलं वहिनींना. त्यामध्ये माझा मोठा सहभाग आहे. कारण मी माझ्या जीवनामध्ये बघा, जे काय असेल ते स्पष्ट आहे. मी माझ्या जीवनामध्ये कधीही गद्दारी केली नाही. जे परमनंट गद्दार आहेत त्याच आम्हाला गद्दार म्हणायला लागलेले आहेत. या निवडणुकीमध्ये तर गद्दारांना गाडा, खोकेबाजांना जागा दाखवून द्या, याच लाईनवरती प्रचार सुरू आहे किंवा अपप्रचार सुरू आहे. मी तर म्हणतो 5 आणि 7 हजारच्या पाकिटमारांपासून लोकांनी सावध राहावं. हे पाकिटमार आहेत, यांना पाकिटाशिवाय दुसरं काही दिसत नाही. गद्दार कोण आहे हो? कुणी मतदारांनी कोल कसा दिला 2019 पण ला? तुम्हाला ज्या उद्धव ठाकरेंनी राज्य नियोजन मंडळाचं कार्याध्यक्षपद दिलं, तुम्हाला ज्यांनी वेगवेगळी पदं दिली, 2 वेळा आमदारकी मिळाली, त्यांना तुम्ही अचानक सोडून कुणाला तिकीट शिंदे मिळतं? कुणाला तिकीट मिळतं तुम्हाला सांगा. मग तुम्ही उद्धव ज्याच्यामध्ये ठाकरेंच्या निवडून पाठीत येण्याची- खंजीर खुपसल्याची तुमच्यावर टीका होती. ज्याच्यामध्ये निवडून येण्याची कॅपॅसिटी असती ती पक्षाला पण तेवढीच गरज असते. मी त्यांचे उपकार असं म्हणणार नाही किंवा मी त्यांना विसरलो असं म्हणणार नाही. तेवढा मी नालायक नाही. पण एक लक्षात ठेवा, जे आमच्यावर गद्दारीचा आरोप करतात त्या 2 गोष्टी आहेत. लोकल आम्हाला गद्दार म्हणून हिनवतात आणि स्टेट लेवलची हिनवतात. तर स्टेट लेवलच्या नेत्यांना माझा प्रश्न आहे की मतदारांनी कोल कसा दिला? मतदारांनी कोल शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युतीला दिला. आणि तुम्ही काय केलं? तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला जाऊन बसला. मग हे गद्दारी कुणी केली? मतदारांची प्रतारणा कुणी केली? या शिवसेनेच्या त्या नेत्यांनी केली पहिल्या. आणि आम्हाला इथं हे जे गद्दार म्हणतात हे परमनंट गद्दार आहेत. अनेक वेळा वर्तमानपत्रातून त्यांचा खरा चेहरा माझ्या विरोधात यांच्या कुलदेवताची शपथ घेऊन सांगू देत. आज तिसरा मी आपल्याला एक विषय सांगतो या ठिकाणी. कुलदेवताची शपथ घेऊन सांगू देत, त्यांनी मला कधी मदत केल्या, मी राजकीय संन्यास घेईन. त्यांच्या मित्रांना विचारावं. त्यांचे मित्र ऐकत असतील तर त्यांनी पण स्वतःच्या मनाला विचारावं. त्यांचे पै पाहुणे ऐकत असतील तर त्यांनी पण त्यांच्या स्वतःच्या मनाला विचारावं की या लोकांनी कधीतरी आमचा प्रचार करा म्हणून तुम्हाला सांगितलं का? आमच्या विरोधात हे कायमचे आहेत की नाहीत? म्हणून हे परमनंट गद्दार पण आहे. मग तुमच्या विरोधात काय? तुमचं मीठ एवढं आळणी काय? कधी तुम्ही एकाच पक्षामध्ये शिवसेनेमधले तुम्ही सगळे सहकारी, मग एवढे मनभेद, एवढी प्रचंड विरोध का? अंतर्गत कलह कधी संपणार? शिवसेनेचं ही सिस्टीम आहे. शिवसेनेचे जे वरिष्ठ आमचे नेते आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 पाडून ठेवायचे तुकडे. ही त्यांची सिस्टीम आहे. मी तुम्हाला सांगतो. मग एवढं का नुकसान झालं? अजूनही डिव्हाइड अँड रूल सुरू आहे. आत्ता नाही. आत्ता शिंदेसाहेब काय तुम्हाला कळतंय. म्हणजे या ठिकाणी धैर्यशील मानेची सीट कशी काढली त्यांनी? सगळ्यांना एकत्रित करून काढलं, मित्रपक्षांना एकत्रित घेतलं. आज माझ्या बाबतीमध्ये त्यांचं एवढं लक्ष आहे. आता ती परिस्थिती नाही राहिली. आपल्यात नाही. आता दुसऱ्याला जर घ्यायचं असलं तर त्याला काहीतरी शब्द देऊन त्याला आता पुढची सत्ता येणार आहे. त्यामुळे त्याला लोकांना पण कळालं आहे. आज एवढे भरभरून आमच्याबरोबर लोक यायला लागलेले आहेत. आता विद्यमान आमदारांनी देखील आमच्याकडे प्रवेश केला. अर्थात त्यांच्यावर अन्याय झाला, पण पुढचं त्यांना आम्ही काही शब्द दिलेले आहेत आणि त्यांना माहिती आहे की येणारी सत्ता पुन्हा या ठिकाणी शिंदे सरकारच येणार आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी आता परिस्थिती अशी आहे की त्यांच्यावर एक विश्वास लोकांचा बसलेला आहे. नाही, आत्ताच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी जो शिवसेनेत प्रवेश केला किंवा सत्यजित नाना कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला, या सगळ्यांना तुम्ही काही शब्द देत जाताय पुढे की त्यांचा तुमच्यावरती विश्वास आहे की त्यांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे? राजकारणामध्ये विविध अंग असतात. राजकारणामध्ये तुम्ही काही करत असताना कोणाला, आता विद्यमान आमदार आहेत त्यांना आम्ही उपनेत्या केलं. शिवसेनेचं नेत्याने उपनेतेपद हे सर्वात मोठं असतं. त्यांना महिलांच्या विषयी काम करण्याची इच्छा होती. त्यांना साहेबांनी तातडीनं पद जाहीर केलं आणि तशा त्या वेल नोन पर्सन आहेत. त्यांनी महिलांसाठी तर करून पण दाखवलेलं आहे. आता नाना कदम त्यांची निवडणूक लढायची जी विषय होता, त्यांची ताकद आम्हाला मिळालीच ना. त्यांची ताकद आम्हाला मिळाली, त्यांच्यावर साहेबांनी बोलून घेतलं जे काय ते. आणि म्हणून शेवटी या राजकारणामध्ये गिव्ह अँड टेक हा प्रकार आहे. आणखीन 2-3 आता आमच्याकडे येणार आहेत, ते तुम्हाला कळलं उद्या परवा. काही आणि प्रवेश आहेत, काही लोक आणि सपोर्ट आम्हाला करणार आहेत. पण हे कशा करता घडते? ज्या वेळेला कुणाचा तरी कंटाळा आला त्यावेळेला ते घडते ना. त्यामुळे कोल्हापुरात एका व्यक्तीचा सगळ्यांनाच कंटाळा आलेला आहे. तुम्हाला सांगतो, पुढच्या निवडणुकीच्या निकालानंतर मी 5 वर्षापूर्वी बोललो होतो की राजकारणामध्ये माज येऊन उपयोग नसतो. राजकारण हे राडगाडग्यासारखं असतं.
जर मा द्यायला सुरुवात झाला की आपोआप फिरायला सुरुवात होतं आणि ते बरोबर वरचं खाली कधी गाडगं येते कळत नाही. ही राजकारणातली पद्धत. मी त्यांना 5 वर्षापूर्वी सांगितलं होतं. माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप त्यांनी केले. त्याच वेळेला सांगितलं होतं की तुमचं आता गाडगं भरले, आता ते रिकामं होणार आहे आणि त्यांचं गाडगं रिकामं होईल. तुमचा काँग्रेसवर राग आहे की माजी गृहराज्यमंत्र्यांवर आहे? ते तुम्हाला लक्षात आलं ना. नाही, आता महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत. या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं तुमचा सगळा टीकेचा रोख हा काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांवरती आहे. तुमच्यातलीच शिवसेनेचे जे काही उद्धव ठाकरे गटाचे लोक आहेत किंवा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे लोक आहेत, त्यांच्यावरती टीका करण्यापेक्षा सातत्यानं तुमचा रोख हा फक्त काँग्रेसकडेच आहे. याचं कारण काय आहे नेमकं? त्यांचा रोग माझ्याकडे आहे. अच्छा, त्यांना कळून चुकलेलं आहे. सेंटर पॉईंट आता मी आहे. पूर्वी ते म्हणायचे हे काही जरी बोलले तर यांच्यावर आम्ही काय टीका करत नाहीत. आज रोज उठून बघा, राजेश क्षीरसागर विरुद्ध जनता निवडणूक, कार्यकर्ता विरुद्ध राजेश, माझं नाव रोज पेपरला एक वेळा आले. टक्केवारीचे आरोप करतात आणि कशाचे आरोप करतात. मग त्यांना मी आजपर्यंत कुठं काय म्हणले, पण मला ह्या वेळेला ते जनतेपुढे संभ्रम निर्माण करायलेत ना, मला उत्तर द्यावं लागेल त्यांना. मी आजही हेच म्हणतोय की राजकारणामध्ये काही मर्यादा असाव्यात. राजकारण काही दिवसाकरता असतं, निवडणूक काही दिवसाकरता असती. मतभेद असावे, मनभेद नसावेत. बरोबर. आणि त्यामुळं तुम्ही काही पण फालतू टीका करताय. नाही, आम्ही तर नेहमी म्हणतो की मर्यादा असल्या पाहिजे. कोल्हापूरचं हे दुर्दैव आहे की सगळे राजकारणी विकासाच्या मुद्द्यावरती, कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटबद्दल एकत्र का येत नाहीत? निवडणूक 1-2 महिने होईल, आरोप प्रत्यारोप होतील, त्यानंतर ते सगळं विसरून कोल्हापूरला पुढं नेलं पाहिजे. आणि म्हणून असं म्हणतात की कोल्हापूरला कुणी आजवर राजकीय गॉडफादर मिळालेलं नाही आहे. पुढच्या मुद्द्याकडे येऊया. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून जसं सुरुवातीला म्हटलं की अचानक मधुरिमाराजे छत्रपती यांचं नाव पुढे आलं. त्यांनी त्यानंतर माघार घेतली. त्याची कारणं काय ते आपण त्यांनाच विचारावं लागतील. पण मधुरिमाराजे छत्रपती यांनी माघार घेतल्याचा तुम्हाला फायदा होणार आहे का? आणि राजेश लाटकर यांच्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज तुमच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहे, तर तुम्ही या सगळ्या राजकारणाकडे कसं बघता? मधुरिमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर थोडं टेन्शन आलं होतं का? एक लक्षात घ्या, 2019च्या पराभवानंतर दुसऱ्या दिवशी मी कामाला लागलो. जे कोणी माझ्या विरोधात फॉर्म भरला, निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला, त्यांना मी काय ताकद वाढवलेली ते लक्षात आलं होतं. आणि मी 2024च्या निवडणुकीच्या दृष्टीनं ससाच्या शिकाराला जायचं असलं तर वाघाची शिकारी तयार करून गेलो होतो. त्यामुळे माझ्या विरोधात कोण येईल मला माहीत नव्हतं, पण मी तयार होतो आणि मी निवडणूक जिंकली होती आणि जिंकणार. 2024ची निवडणूक तुम्ही जिंकणार असा तुमचा दावा आहे? मतदारांच्या पाठिंब्यावर त्यांना आव्हान करून जिंकणार की त्यांनी मला सेवा करण्याची संधी द्यावी. त्यानंतर मंत्रिपदाचे, पालकमंत्रीपदाचे दावेदार असणार? बघा, शेवटी आमचे नेते 3 आहेत. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत, ज्यांना मी मोठा बंधू या नात्यानं मानतो. ते देखील मला लहान भावासारखं मानतात. फक्त एक गोष्टीवर त्यांनी एवढा निधी आणि एवढ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या. देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे माझे चांगले संबंध आहेत. अजितदादांना माझ्यासारखे कार्यकर्ते आवडतात. त्यामुळे ते जो काही मला जबाबदारी देतील की चोखपणे युतीसाठी मी महायुतीसाठी पार पाडणार, अगदी चोखपणे पार पाडणार. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणखीन शिवसेना हे थोडंसं बॅकफूटवरती गेले राज्यामध्ये. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती दोन्ही आघाड्यांकडून, म्हणजे महायुतीकडनं आणि महाविकास आघाडीकडनं जरी विजयाचा दावा केला जात असला तरी एकूण राजकीय परिस्थिती बघितली तर कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही की आमचंच सरकार येणार. मी परवा दिवशी पण मी निरगुडकर सर आले होते त्यावेळी पण मी हाच मुद्दा बोलवतो की ही निवडणूक एका वेगळ्या पद्धतीची आहे. कारण 2019 नंतर शिवसेनेचे 2 भाग झाले, राष्ट्रवादीची 2 शकलं पडली. त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये इतकी टशन असणार आहे, इतकी ईर्ष्या असणार आहे आणि कुणीच असं सांगू शकत नाही की मी 1 लाख मतानं लीडनं मी तर आपल्याला म्हणेल की महाराष्ट्रातील 3 कोटी लाडक्या बहिणींनी निवडणूक संपवलेली आहे. आम्ही कधीच निवडणूक संपवलेली आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या स्थापनेला 64 वर्ष झाली. आज काँग्रेसनं जाहीरनाम्यामध्ये म्हणले की आम्ही 3000 देऊ. कर्नाटकमध्ये निवडणूक झाली त्या ठिकाणी देखील म्हणलं होतं, एखादा महिना दिला आणि त्यांनी बंद केलं. आज आम्ही 5 महिने सलग महिलांना ओवाळणीच्या स्वरूपाने या ठिकाणी मदत करतोय. आज आमचा मित्रपक्ष भाजप याची मध्य प्रदेशमध्ये सत्ता आहे. सत्ता आल्यानंतर 22 महिने योजना सुरू आहे. आणि म्हणून आज 3000 रुपये देतो काँग्रेस जरी म्हणत असलं तरी महिला कोणावर विश्वास ठेवणार? ज्यांनी कधीच आमच्याकडे काही दिलेलं नाही, आजपर्यंत आम्हाला काही दिलेलं नाही, त्यांच्यावर ठेवणार का? नाही ठेवणार. आणि त्यामुळं 3 कोटी महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, शेतकरी या सर्वांसाठी कल्याणकारी योजना एवढ्या मोठ्या प्रमाणात आणलेल्या आहेत की आपण जे म्हणताय ते मला नाही पटत. मला खात्री आहे की या महाराष्ट्रामध्ये परत एकदा महायुतीची सत्ता येणार. आणि नंबर 2,
आपण जे म्हणला लोकसभेला जे आम्हाला अपयश आलं काही प्रमाणात, खरं म्हणजे आम्ही देखील शॉक्ड होतो. कारण केंद्रामध्ये सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाली. या 77 वर्षामध्ये कधी नाही एवढं चांगलं काम झालं. 10 वर्षात काय राहिले मला तुम्ही सांगा. म्हणजे मी त्यावर बोलायला बसलो तर मी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनचा उपाध्यक्ष आहे. नियमितपणे मी त्यावर काम करतोय. 2 तास तुमच्याकडे मी बसू शकतोय. पण या ठिकाणी एवढं चांगलं काम करून काय झालं, कुठं पाल चुकली म्हणायचं झालं तर या ठिकाणी काँग्रेसनं केलेला निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट, यामध्ये संविधान बदलणार, मुस्लिम लोकांना देशाच्या बाहेर काढणार, आणि लोक देखील अशा पद्धतीनं कसं त्यांचं ऐकतात हे मला कळत नाही. अगदीच त्याच पद्धतीनं आज कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत पण त्यांचं तेच चाललंय. माझ्या विरोधात निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करण्याशिवाय दुसरं ते काय करत नाही आहेत. विकासावर त्यांनी बोललं पाहिजे. आणि म्हणून त्या निवडणुकीत जे नुकसान झालं ते लोकांच्यात संभ्रम निर्माण झाला ना, त्यामुळे नुकसान झालं. पण आता ती परिस्थिती नाही आहे. आता संविधान बदलणार नाही हे लोकांना काय आलं आहे. मुस्लिम लोकांना कुठलाही, बघा शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे कुठलाही जातपात धर्म असो, जो देशावर प्रेम करतो तो आपला आहे, पण जो देशावर प्रेम करत नाही त्याला ठेचून काढला पाहिजे. ती आमची आजी भूमिका आहे, ती आमची आजी भूमिका आहे. पण याचा अर्थ कुठला जात धर्माचा व्यक्ती आपला दुश्मन नाही आहे. आपल्या देशावर प्रेम करणारा आपलाच आहे. आणि त्यामुळे त्यांना देखील कळून चुकलं आहे की हे काँग्रेसवाले त्याचा फक्त फायदा घेतात. मला सांगा, आता मी जास्त बोलायला गेलं तर अनेक गोष्टी मी विशाळगड प्रकरणावर बोलू शकू, आणखीन बऱ्याच गोष्टीवर बोलू शकतो इथं, पण मला त्या वेगळ्या वळणावर न्यायचं नाही आहे. काँग्रेसची एक यामधली स्ट्रॅटर्जी असते निवडणुकीतली, निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करणे, आणि त्यामध्ये ते यशस्वी यावेळेला होतील असं मला वाटत नाही. त्यांच्यावरचा विश्वास उडालेला आहे. तुम्ही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आहात, मित्राचे उपाध्यक्ष आहात. एकीकडे जेव्हा तुम्ही सांगताय की शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्या सरकारनं लाडकी बहीण योजनेपासून वेगवेगळ्या घटकांसाठी अनेक वेगवेगळ्या योजना आणल्या, यशस्वी केल्या, पण या सगळ्याचं आर्थिक गणित राज्याच्या तिजोरीला परवडणार आहे का? एक्झॅक्ट, चांगला प्रश्न आपण मला विचारला. आज नेहमीच, आज काय देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राचा वाटा नेहमीच जादा राहिलेला आहे. आज देशातली जी गुंतवणूक आहे ओव्हरऑल, बाहेरच्या देशातून आपल्या देशात झालेली गुंतवणूक 52% गुंतवणूक महाराष्ट्रात झालेली आहे. 8 लाख कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रात झालेली आहे. आणि मग शेवटी हा एक प्रकारे आपण स्टेट म्हणजे राज्य चालवतोय, हा एखादा आपला बिझनेस आणि घर चालवतोय असाच विषय आहे ना. आपला इन्कम ज्यावेळी वाढतोय त्याच वेळेला आपण अशा योजना देऊ शकतो. आणि म्हणून काँग्रेसचे नेते काही अशा पद्धतीने देखील निगेटिव्ह सेट करायला लागलेले आहेत की तिजोरी खाली होत चाललेली आहे, योजना बंद होणार आहे. यांनी मात्र खटाखट पैसे तुमच्या अकाउंटवर पडतील म्हणजे ते काय कधी पडले नाही आहेत. यांनी कर्नाटकच्या निवडणुकीत सांगितलं तुम्हाला अखंडपणे आम्ही योजना चालू करू, ती बंद केली. म्हणजे आपण काय करतो हे निश्चितपणे त्यांचं चुकीचं आहे. हे स्वतः काहीच करू शकत नाही, दुसऱ्याला बदनाम करण्याचं काम फक्त हे करतात. या निवडणुकीमध्ये काय महत्त्वाचं ठरणार आहे? तुमचं व्हिजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर असलेली जवळीक, मनी आणि मसल पॉवर, की तुमचं गेल्या 10 वर्षातलं आमदार म्हणून असलेलं काम? एक बघा साहेब, मी तुम्हाला सांगतो की माझा जो मला कारण आता सर्वसामान्य लोकांना निवडणूक लढवणं शिल्लक राहिलेलं नाही आहे. इतका वारेमाप पैसा खर्च करावा लागतो की एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता निवडणूक लढवायची असली तरी त्याला ते शक्य होत नाही. साहेब, मला काही गोष्टीमध्ये यामध्ये सगळ्यांनाच दोष देता येत नाही. काही गोष्टी मी स्वतः या ठिकाणी त्याचा साक्षीदार आहे किंवा मी स्वतः प्रॅक्टिकली निवडणुका लढवलेल्या आहेत. मी माझ्या 3 निवडणुका लढवल्या, कधीही मताला पैसे वाटले नाहीत, कधीच. म्हणजे माझ्याकडून लोक घेत पण नाहीत. माझा मतदारच सर्वसामान्य आहे, ज्यांच्यासाठी मी 5 वर्ष काम करतो. कधी वाटेल तेव्हा रस्त्यावर उतरतो, कधी वाटेल तेव्हा अधिकाऱ्यांशी पंगा घेतो, कधी वाटेल तेव्हा इतर काही लोकांशी पंगा घेतो. त्यामुळं माझा बेस फिक्स आहे. बघा, 2009ला मला 17,000 मतदान पडलं, 2014ला 74,000 पडलं. त्यावेळी भारतीय जनता पक्ष उलटा लढला, भारतीय जनता पक्षाचं 42,000 मतदान होतं. 2019ला मला 74,000 मतदान पडलं. त्यावेळी पण बऱ्यापैकी भारतीय जनता पक्ष उलटाच होता. ते एक अंतर्गत आमचा चाललेला वाद. आज लक्षात घ्या, आज एकंदरीतच राज्यातील किंवा देश पातळीवरून आज आपली जी संघटना आहेत, भारतीय जनता पक्षाचा असेल, शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, त्यांनी ठामपणे निर्णय घेतलेला आहे. कुठं बंडखोरी झालेली जास्त आपल्याला पाहायला मिळाली का या राज्यामध्ये? नाही. तर नेत्यांनी देखील बंडखोरी होऊ नये यासाठी प्रयत्न पूर्ण केलेले आहेत. आणि आपण सर्वांनी एकत्रित मिळून मिसळून ही निवडणूक लढवायची आहे. कुणालाही कुठला नुकसान व्हायला नको हा मी निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी आज माझं मतदान तर वाढणारच आहे, पण विजय देखील या ठिकाणी निश्चित महायुतीचा आणि माझा विजय होणार आहे. म्हणजे आता तुमच्या प्रचारामध्ये भाजप,
शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या सगळ्यांच्या मध्ये एकसंधपणा आहे असं तुमचा दावा अगदी आहे. एकसंघपणा आहे. सगळे नेते रस्त्यावर आहेत. आणि जे विरोधक होते त्यांना तुम्ही तुमच्या बाजूने आणताय, मी त्यांना तुम्ही मनपूर्वक धन्यवाद त्यांचा देतो. पाठिंबा जे घेताय. माझ्याकडे येतात त्यांचं पण मी स्वागत करतो, कारण त्यांना देखील कळलेलं आहे की बाबा आपलं कोण आहे. माझ्या देखील पक्षातले काही माझ्या विरोधात होते, पण ठीक आहे, मी त्यांचं स्वागत केलेलं आहे. त्यांना प्रगतीच्या दिशेने पुढच्या काळामध्ये नेणार आहे. हे जे विरोधात असतात त्यांचा तुम्हाला जो पाठिंबा मिळतोय याच्या मागचं गणित काय आहे? काय कुठला मंत्र टाकतात तुम्ही त्यांच्यावरती? मंत्र आहे तो. काम करायचं आपण. काम केल्यानंतर लोकांना कळते की काहीतरी चूक झाली आहे बाबा आपल्या हातातनं. आपण बघा, मी रात्री काल 3, 3:30, 4 मला रोज वाचतात. असे जथ्थेच्या जथ्थे मला पाठिंबा द्यायला येतात. आता उत्तरेश्वर पेठ तालमीमध्ये 2 दिवसापूर्वी मला पाठिंबा दिला. आपण पण न्यूज दाखवली त्याची. 60 मंडळं, त्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, तालमीचे सगळे. मी कुठेही पाठिंबा मागायला गेलो नाही. रविवारी माझ्या या 2-4 पेठातील 1-2 हजार युवक रस्त्यावर उतरून सगळीकडं प्रचार करत होते. मला न सांगता हे सगळं चालू आहे. मंगळवार पेठेत तशीच पोझिशन आहे, रविवार पेठेत तशीच पोझिशन आहे, सोमवार पेठेत, गुरुवार पेठेत. पेठा पूर्ण म्हणजे, आणि नुसतंच पेठा मी म्हणणार नाही, खाली पण जो भाग आपला या ठिकाणी कसबा बावडा असेल, कदमवाडी भोसलेवाडी असेल, सदर बाजार, विचारेमाळ, बापट कॅम्प, जाधववाडी, रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क, नागाळा पार्क, तारावे पार्क, हे सगळे प्रभाग आज पूर्ण ठामपणे माझ्यावर उभा राहिलेले आहेत. याचं कारणच हे आहे की बघा, लोकांना कळतंय काम कोण करते. शेवटी विरोधक हा विरोधक राहणार. विरोधकाला पण मी आव्हान करतो की निवडणुका येतात, पण काहीतरी मर्यादा असली पाहिजे टीका टिप्पणीला. मी पहिल्याच दिवशी सांगितलं की मला कोणावर टीका करायची नाही. माझी तुम्ही वर्तमानपत्रातल्या बातम्या पाहत असाल, काय असाल, मी विकासाचं माध्यमातून बोलतोय. आज त्यांनी काही जरी म्हटलं आणि मला त्यापासून बाजूला नेण्याचा प्रयत्न केला, तर मी शेवटच्या दिवसापर्यंत विकासापासून बाजूला हलणार नाही. काही माझ्यावर टीका करून देत, कुठल्याही स्तराला जाऊन टीका करून देत. एक लक्षात घ्या, 2014ला नरेंद्र मोदी साहेबांची जी हाईप होती, त्यावेळेला काँग्रेसने एक स्ट्रॅटर्जी आखली. त्यांचा विविध महिलांचे फोटो त्यांच्याशी जोडून, विविध व्हिडिओ निर्माण करून त्यांची चरित्रहनन करण्याचा प्रयत्न केला. हे भारतीय जनता पक्षाला अगोदरच कळालं. त्यामुळे ती स्ट्रॅटर्जी त्यांची तयार राहिली पहिल्यांदा. त्यामुळे त्या यशस्वी झाली नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी राजकारणात होणार आहेत. एखाद्याला दिवसापूर्वी सुनील मोदी यांनी एका सभेमध्ये जाहीर केलंय की 17 तारखेला ते एक पत्रकार परिषद घेऊन तुम्ही केलेले भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरण ते बाहेर काढणार. मोदी त्याची लायकी काय आहे? कोण सुनील मोदी? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचे मला माहित नाही कोण सुनील मोदी. मला पण तुमच्याबद्दल जर अशा पद्धतीची काही प्रकरण पुराव्यासकट बाहेर काढणार असतील, आणायचे ते आणून दे. मतदार जागरूक आहेत. आजच का आणली, मग पूर्वी का काढली नाही? आजच आणली का? स्वतः विकास करायचा नाही. आता निवडणूक अगदी म्हणजे काँग्रेसचा आता केविलवाना प्रयत्न असा सुरू आहे की 10-15 हजार मतदान पडलं तर पूर्ण आबरू जाईल, त्यामुळे आपल्या उमेदवाराला 35-40 हजार मतापर्यंत नेऊया. हा केविलवाना प्रयत्न चाललेला आहे. आणि हा सुनील मोदी आणि हे काही पे लोक आहेत ना, हे कायमची पे लोक आहेत. यांना जनतेला माहीत आहे कोल्हापूर यांची लायकी काय. या लोकांची तोंडात नावं पण घ्यावं असं मला वाटत नाही. कळलं का? आणि मतदारांना माहीत आहे ही लोकांची लायकी काय. त्यामुळे मला काही चिंता नाही. शेवटच्या टप्प्याकडे येऊया. मला सांगा, तुम्ही मगाशी म्हटलात की मला कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ करायची, पण आजपर्यंत तुमच्याच पक्षातील अन्य नेत्यांची पण अशी भूमिका आहे की हद्दवाढ होता कामा नये. आधी पहिल्यांदा कोल्हापूर महानगरपालिकेनं त्यांच्या हद्दीतल्या लोकांना सुविधा द्याव्यात, मग हद्दवाढ करावी. त्यामुळे हद्दवाढ होऊ शकलेली नाही. मग तुमच्याच स्वकीयांना तुम्ही तोंड कसं देणार? एक लक्षात घ्या, काही गोष्टी मान्य कराव्याच लागतील. काही गोष्टी मान्य कराव्या लागतील. ही नॅचरल प्रोसेस आहे. अजितदादा परवा कोल्हापूरच्या सभेत आली. मी अजितदादा बसलो होतो, आदिल फराज. तर अजितदादांना अशीच मी चर्चा केली. साहेब म्हणलं, दादा ही आता हद्दवाढ आपली कोल्हापूरची झाली पाहिजे. तर त्यांनी मला सांगितलं, पुण्याची 22 वेळा मी हद्दवाढ केलेली आहे, त्याशिवाय विकासच होत नाही. मग आपलीच लोक आपल्या शहराची हद्दवाढीला विरोध करून आपल्या शहराचा विकास खुंटवायचा आहे का? शेवटी मी आव्हान करेन त्यांना विनंती करेन. एक लक्षात घ्या, शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय शहर सुधारणार नाही. आता एवढ्या सगळ्या गोष्टी, तर एवढं सगळं जाम होऊन बसलेलं आहे. ट्रॅफिकची सिस्टीम आपण बघता काय आहे, प्रचंड वाईट परिस्थिती आहे. म्हणजे आम्हाला प्रोटोकॉल असताना ट्रॅफिकमधनं पास व्हायला एवढा वेळ लागतो, तर जनरल पब्लिकला काय वाटत असेल? आणि त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये जे चांगले विषय आहेत त्यामुळे सर्वांनी साथ दिली पाहिजे. शेवटचा प्रश्न, तुम्ही वेगवेगळ्या योजना जाहीर करता, त्यानुसार काम करता, पण पुन्हा त्या योजना पण वादग्रस्त ठरतात. उदाहरणार्थ, तुम्ही जे काही ओपन जिम केलेल्या होत्या, त्या ओपन जिमची आता अवस्था काय आहे? ओपन जिमच्या साहित्याची मूळ व्हॅल्यू किती होती, प्रत्यक्षात दाखवली किती? आता रंकाळ सुशोभीकरण तुम्ही केलेलं आहे, अतिशय उत्तम आता रंकाळ झाला आहे, पण त्या रंकाळ्याचे जे काही आता मग सुशोभीकरण केलेली कामं आहेत ती मेंटेन होणार आहेत का? या सगळ्यावरती एक नियंत्रण ठेवणारं कोण तुमच्याकडनं येणार आहे का? साहेब, एक लक्षात ठेवा, विकास कामाचा निधी म्हणजे काय असतो? स्थानिक स्वराज्य संस्थेला शासनाने दिलेला पैसा.
आता ही स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे ना. नाही पण साहेब ॲट द सेम टाइम सुशोभीकरण केलं चांगलं आहे, पण मुळात रंकाळ्याचं जे मूळ दुखणं आहे की रंकाळा प्रदूषित होणार नाही, त्याच्यामध्ये येणारं जे काही दूषित पाणी आहे ते थांबवणं, याच्याकडे लक्ष द्यायला नको का? नाही, आपण सुशोभीकरणाच्या नावाखाली फक्त वरवरच्या गोष्टी करतोय का? नाही, एक लक्षात घ्या, आपला रंकाळा फार मोठा आहे. ज्या वेळेला हे नदीचं दुखणं आहे, नदीचा सगळ्या तलावाचं नदीचा दुखणं पण आहे. प्रकल्प चालू होतोय आता, पंचगंगा प्रदूषण मुक्त करायचा, तो देखील राज्य शासनाने हाती प्रकल्प केलेला आहे, घेतलेला आहे. रंकाळ्यामध्ये जे पाणी मिक्स होत होतं ते पण आपण डायव्हर्ट केलेलं आहे. बऱ्याच अंशी त्यामध्ये सुधारणा सुरू आहेत. आणि शेवटी कसं आहे, तुम्ही ओपन जिमचा विषय घेतला. ओपन जिमच्या बाबतीत तुम्हाला माहीत आहे का, राज्याचे प्रिन्सिपल सेक्रेटरी फायनान्सचे सुधीर श्रीवास्तव हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. एक लक्षात घ्या, IAS मंडळी असतात ही, असं कोणाला चांगलं म्हणत नाहीत कधी. त्यांनी बजेट बुकमध्ये त्याची नोंद केलेली आहे की अशा पद्धतीचे उपक्रम हे होणं गरजेचं आहे बजेटमधून. कारण एक लक्षात, हे कुणासाठी आहे? हे जनरल पब्लिकसाठी आहे. यामध्ये करणार कोण, त्याची किंमत कोण ठरवणार, त्याचं स्क्रॅप तुम्ही म्हणते, आमचा काय संबंध आहे त्याशी? आम्ही एखादा प्रोजेक्ट अधिकाऱ्यांना सांगतो की बाबा हे प्रोजेक्ट आपल्याला करायचं आहे, त्याचं इस्टिमेट करा, त्याचं टेंडर काढा, त्याची वर्क ऑर्डर द्या, काम करून घ्या, उद्घाटनाला आम्ही जातो. बाकीच्या सगळ्या प्रोसेसचा भाग कुणाचा आहे? आमचा काय संबंध आहे त्याशी? पण कॉन्ट्रॅक्टर बरोबर नेत्यांची मिलीभगत असती, हाच तो सगळ्यात मोठा आरोप आहे. हे आता कसं आहे माहिती आहे काय, आरोप करणारे काही आरोप करून देत, आम्हाला एवढा वेळ नाही आहे. मी जसं म्हटलं तुम्हाला की बजेट बुकमध्ये एखाद्या गोष्टीची नोंद होती, त्यावरती हा चांगला निश्चित प्रकल्प असल्याशिवाय ती होत नाही. आणि आज ओपन जिमचा कोल्हापूर शहराला फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतोय. आणि नव्यानं मी 5 कोटी रुपयाची ओपन जिम मंजूर करून घेतली, आत्ताच सांगतो तुम्हाला. ह्याचा अर्थ कशा करता घेतले की आज महिला, 50 वर्षाची महिला इंडोर जिममध्ये जाऊन व्यायाम करू शकते का? ती लाजती. तुम्ही सुधाकर काशीद आपले ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्या टाउन हॉल गार्डनमधल्या ओपन जिमच्या बाबतीत त्यांनी सकाळला लेख लिहिला होता. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे, अनेक लोकांचा धाप लागायची कमी झाली, गुडघेदुखीचा आजार कमी झाला, पाठदुखीचा आजार कमी झाला. हे कोणी आम्ही सांगितलं का त्यांना लिहा म्हणून? तुम्ही कधीही विचारावं. ह्याचा लोकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. ब्लड सर्क्युलेशन सुरू झालेलं आहे, या बाकी सगळ्या व्याधी कमी झालेल्या आहेत. आणि व्यायाम नियमित करायलाच पाहिजे. आणि म्हणून हे सर्वसामान्य किंवा मध्यमवर्गीय महिलांसाठी 2000 रुपये देऊन त्यांना जिमला जायला काय अवघड नाही आहे, पण लाजल्यासारखं होतंय त्या लोकांसाठी. हे चांगला प्रोजेक्ट आहे. शेवटचा प्रश्न, या निवडणुकीला सामोरं जाताना माझी भूमिका आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे, कोणती भूमिका घेऊन लोकांसमोर जात आहात? माझी भूमिका एवढीच आहे की मला या शहराचा विकास करायचा आहे. आणि दुसरी भूमिका अशी आहे की मतदार बंधू भगिनींनो, आपण मला जाणता, मी नेहमीच सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा राहतो, विविध आंदोलनाच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. माझ्या विरोधात लढणाऱ्यांच्याकडे विकासावर बोलायला काही नाही आहे. नेहमीच वेळोवेळी बदनामी करण्याशिवाय दुसरं त्यांनी काही केलेलं नाही आहे. एकमेव अजेंडा बदनामी, बाकी त्यांचा एकही नेता दुसरं काय बोलत नाही आहे. मी आज आपल्या माध्यमातून, बीनीच्या माध्यमातून त्यांना आव्हान करतो की तुम्ही विकासावर बोला. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये निवडणूक होईपर्यंत आणखीन काही बदनामी होण्याची शक्यता आहे. आपण हे माझ्यावर विश्वास ठेवा, मी कुठलंही चुकीचं काम करणार नाही. मी निवडणूक हारून देखील 5 वर्ष कशा पद्धतीने या शहराच्या विकासासाठी काम करतोय ते आपण पाहिलेलं आहे. आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला शहर सुशोभित करायचे, शहरातले अनेक प्रश्न मिटवायचे आहेत. हे शहर एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवायचं आहे. त्यासाठी मतदार बंधू भगिनींनी मला 5 वर्ष सेवा करण्याची संधी द्यावी, एवढी विनंती मी करतोय. आज कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर आपल्या स्टुडिओमध्ये आले, आपली भूमिका मांडली, त्यांच्याबद्दल जे आक्षेप आहेत, त्यांच्याबद्दल जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं त्यांनी दिली. आज क्षीरसागर यांनी या सगळ्या प्रश्नांना विस्तृतपणे उत्तरं देऊन आपली भूमिका मांडली, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद.